आता सांगितलं त्रिकोण. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज ऑफ हाऊ मेनी डिग्री 180 डिग्री. त्रिकोणाच्या एकूण अँगलची बेरीज किती असते बेटा 180 डिग्री असते. एक अँगल कितीचा असतो किती का असणार पण तिन्ही अँगल मिळून किती असतात 180 डिग्री असतात. व्हॉट इज द फॉर्म्युला टू एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. नंतर ट्रायंगलचा आणखी एक कन्सेप्ट आहे. ट्रायंगलला 3 व्हर्टेक्स असतात. व्हर्टेक्स म्हणजे काय ज्या ठिकाणी दोन लाईन येऊन एकमेकाला काय करतात इंटरसेक्ट करतात त्याला आपण काय म्हणतो व्हर्टेक्स. अशा ट्रायंगलला किती व्हर्टेक्स पॉइंट असतात 3 व्हर्टेक्स पॉइंट ट्रायंगलला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. किती पॉइंट बेटा सांगा बरं का 3 पॉइंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. ठीक आहे. आपल्याला अनेक प्रकारचे ट्रायंगल आपण पाहिलेले आहे येत्या मागच्या स्टँडर्ड मध्ये. जसं की एक ट्रायंगल असतो आयसोसेलेस ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, स्केलिंग ट्रायंगल. नंतर अजून कोणते बेटा कोणते असतात राईट अँगल ट्रायंगल. कोणता बेटा राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल कधी म्हणायचं सर 90 डिग्रीचा असेल तर त्याला राईट अँगल ट्रायंगल. आयसोसेलेस कधी म्हणायचं दोन साइड आणि दोन अँगल इक्वल असेल तर त्याला आयसोसेलेस म्हणतात. इक्विलॅटरल ट्रायंगल कधी म्हणतात प्रत्येक जर अँगल जर इक्वल असेल 60 डिग्रीचा असेल तर त्याला काय म्हणतात इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. स्केलिंग ट्रायंगल काय असतो ज्यावेळेस एकही अँगल एकमेकासारखा नसतो तिन्ही अँगल कसे असतात वेगळे असतात पण तिघांची बेरीज किती असते 180 असते. अशा ट्रायंगलला सुद्धा डॅश डॅश म्हटलं जातं स्केलिंग ट्रायंगल. काय म्हणतात त्याला वी कॉल इट ॲज अ स्केलिंग ट्रायंगल. आता पहिल्यांदा थेरम परीक्षेला पडते. आता सांगितलं पुन्हा म्हणायचं सर परीक्षेला आणखी काय म्हणायचं नाही. हे थेरम परीक्षेला 1000% विचारली जाते 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 जाते. रिमोट इंटेरियर अँगल थेरम काय बेटा सांगा रिमोट इंटेरियर अँगल थेरम. बघा ACD नीट बघा ACD इज इक्वल टू काय असते बेरीज माहिती आहे का अँगल C बरोबर अँगल A प्लस अँगल B. लक्षात घ्या हे कोणता अँगल आहे C ह्याच्या बरोबर कोणता असते अँगल A प्लस अँगल B. नीट आहे का अँगल C हा कुणाच्या इक्वल आहे अँगल A आणि अँगल B च्या. लक्षात येऊ लागलं मी काय म्हणलं अँगल C इज इक्वल टू अँगल A प्लस काय बेटा अँगल B. अँगल C इज इक्वल टू अँगल A प्लस काय ते बेटा अँगल B. परत सांगा अँगल C इज इक्वल टू काय ते अँगल A प्लस अँगल B. आता इथे काय ते अँगल C बरोबर काय ते बेटा अँगल A प्लस अँगल B. तोंडी उत्तर सांगतो तुम्हाला ऐका. ACD काढायच्या तुला काय काढायचं ACD. आताच तुला काय सांगितलं सर अँगल C बरोबर काय आहे अँगल A प्लस अँगल B आहे. अँगल A किती आहे 70 अँगल B किती आहे 40 एकूण किती झाले 110. मग 110 बरोबर कोणता आहे ते अँगल C. आता सांगितलं ना तुम्हाला उत्तर किती ते सांगा 110. किती आलं उत्तर 110. याला कोणती थेरम म्हणतात रिमोट इंटेरियर अँगल थेरम. कोणती थेरम म्हणतात बेटा रिमोट इंटेरियर अँगल थेरम. द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. जो काही मोजमाप आहे कुणाचा एक्सटेरियर अँगलचा कोणाचा बेटा एक्सटेरियर अँगल. आता मला सांगा या ठिकाणी ट्रायंगल कोणते सांगा बरं का ABC आहे. आहे का नाही एवढं सांगा मला आहे का नाही बेटा. ह्याच्यातून एक लाईन बाहेरच्या साईडला एक्सटेंड झाल्या किंवा नाही झाल्या बेटा झाल्या. झाल्या किंवा नाही झाल्या ते झाल्या का नाही झाल्या झाली. काय एक्सटेंड झाली लाईन. काय एक्सटेंड झाली लाईन. म्हणजे अँगल C हा पुन्हा एवढा असेल सांगा बरं का अँगल A आणि व्हेरी गुड अँगल A प्लस पुन्हा एवढा असेल अँगल B एवढा. पुन्हा एवढा असेल अँगल A आणि पुन्हा एवढा असेल सांगा बरं का अँगल A आणि अँगल B एवढा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. येतो का नाही बेटा सांगा बरं का अँगल A आणि पुन्हा एवढा म्हणलं रे अँगल B एवढा त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. मग काय म्हटलं तर मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल हा जो ACD आहे तो कोणता अँगल आहे एक्सटेरियर अँगल. कोणता अँगल आहे एक्सटेरियर अँगल आहे. हा इक्वल आहे. हा काय आहे इक्वल आहे कुणाच्या सम ऑफ मेजर ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. रिमोट म्हणजे काय दूरची. रिमोट म्हणजे काय दूरची. ह्याला सोडून ह्या दोघांची सम ऑफ मेजर ऑफ इंटेरियर अँगल. सम ऑफ मेजर ऑफ इंटेरियर अँगल. व्हिच इंटेरियर अँगल रिमोट इंटेरियर अँगल. व्हिच इंटेरियर अँगल्स रिमोट इंटेरियर अँगल्स. चला माझ्या मागे मला द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल is equal to sum of measure of its remote interior angles. What are the measure of an exterior angle of a triangle is equal to sum of
measure of its remote interior angles. आता ACD कोणता अँगल आहे सांगा बरं का बेटा? एक्सटेरियर अँगल. कोणता अँगल आहे? एक्सटेरियर अँगल. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? ACD बरोबर काय करायचं सांगा? ACB आणि ABC नाही सॉरी BAC काय बेटा? BAC आणि पुन्हा काय बेटा? ABC ह्या दोघांची बेरीज. ओके, आपल्याला माहिती आहे या ठिकाणी पहा अँगल ACD प्लस अँगल ACB इज इक्वल टू किती डिग्री? ते मला एवढं पहिल्यांदा तुम्ही सर्वांनी सांगा. 180 डिग्री. कसं काय बेटा? काय दिसलं? अँगल सी लिनियर पेअर. अँगल सी लिनियर पेअर. अँगल सी लिनियर पेअर. अँगल सी लिनियर पेअर. कोणाची? ACD. कोणता बेटा? ACD प्लस ACB बरोबर किती आला? 180. त्याला काय म्हणायचं? अँगल सी बोला लिनियर पेअर. इन ट्रायंगल ABC मध्ये अँगल ABC पहिला A B आणि पुन्हा काय बेटा? C. अँगल ABC मध्ये कोण आहे? B. पुन्हा अँगल ACB मध्ये कोण आला? C. उरला कोण? A. अँगल BAC सर्व अँगलची बेरीज किती डिग्री असते सांगा आता मला? 180 डिग्री. किती डिग्री असते बेटा? 180 डिग्री. किती डिग्री असते सांगा? सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स हाऊ मेनी डिग्री? 180 डिग्री. असं असेल तर आत्ताच वरी काय म्हणलं बेटा? सर एवढ्या बरोबर किती आहे? 180. एवढ्या बरोबर किती आहे? 180 आणि एवढ्या बरोबर किती आहे? परत 180. हा 180 असेल, हा 180 असेल तर एकमेका पुढे लिहू शकतो का नाही? लिहू शकतो. लिहिल्यानंतर या ठिकाणी काय होतं बघा बरं का बेटा? इकडे या ठिकाणी काय आहे? ACB आहे आणि इकडे बी ACB आहे. राहते काय जाते? केला. उरलं काय सांगा बरं का? ACD प्लस ACD बरोबर ABC प्लस BAC. ABC प्लस BAC आलं. ठीक आहे. मी एकदा करून दाखवा म्हणलं तर दाखवतो, काय अडचण नाही मला त्या ठिकाणी. ABC आणि हा काय बेटा? D. अँगल ACD इज अँड डॅश डॅश अँगल बोला एक्सटेरियर अँगल. कोणता अँगल आहे बेटा? एक्सटेरियर अँगल ऑफ कोणता ट्रायंगल? ABC. कोणता ट्रायंगल बेटा? ABC. ठीक आहे. कुणाला काय कसं नाही? पहिला आपलं लिहायचं अँगल ACD. कोणता अँगल? ACD प्लस अँगल ACB प्लस अँगल ACB इज इक्वल टू किती डिग्री आलं सांगा? 180. रिझन सांगा? अँगल सी लिनियर पेअर. अँगल सी लिनियर पेअर. मी पूर्ण लिहिणार, तुम्ही लिहित बसा. अँगल सी लिनियर पेअर. इज देयर एनी प्रॉब्लेम? किती नंबर देऊ? 8. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल किती डिग्री आहे सांगा बरं का बेटा? किती डिग्री आहे सांगा? 180 डिग्री. म्हणजे कोणता अँगल? ABC. कोणता अँगल? ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC प्लस अँगल BAC इज इक्वल टू किती डिग्री? 180. याला किती नंबर दिलं? 2. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 दोघांचं 180 म्हणजे एकमेकाच्या पुढे लिहू शकतो ना. अँगल ACD प्लस अँगल ACB इज इक्वल टू हे तिन्ही लिहावं लागेल. सांगा? अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC. इज देयर एनी प्रॉब्लेम बेटा? नाही. मग आता या ठिकाणी पहा बेटा काय करावं लागेल? दोघांकडे कॉमन काय दिसेल बघा बरं का? सर ह्या ठिकाणी ACB आणि ह्या ठिकाणी ACB आहे. ते काय जाते? गेला. मग अँगल ACD बरोबर काय आहे सांगा? अँगल ABC प्लस अँगल काय ते बेटा? BAC. तुला काय करायचं होतं? हे जो अँगल आहे एक्सटेरियर अँगल हा कुणाचे इक्वल आहे? सम ऑफ मेजर ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. रिमोट म्हणजे लांबचे, पण कोणते अँगल? मधले अँगल. आला का बघा मध्ये? ए आला, आला. बी आला का? आला. ठीक आहे. त्याला काय म्हणतात सांगा? रिमोट इंटेरियर अँगल थेरम. कोणते थेरम म्हणतात त्याला? रिमोट इंटेरियर अँगल थेरम. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी वापरला प्लीज मला सांगा. आता काय काय वापरला प्रॉपर्टी बोला लवकर.
अँगल्स इन लिनियर पेअर एक आणि सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज हाऊ मेनी डिग्री म्हणलं? व्हेरी गुड. किती डिग्री सांगितलं बेटा? 180 डिग्री. किती डिग्री म्हणलं? 180 डिग्री म्हणलं आपण. ठीक आहे. तुम्ही न बघता सुद्धा करू शकता बेटायला. काय का नाही नाही करायचं, फक्त बघा. घरातून 5 वेळेस करायला लावणार आहे कारण परीक्षेला पडते. झालं का सर्वांचं बेटा? हे चला याच्यावर प्रॉब्लेम घेऊ काहीतरी. हे कुठं आलं? बायाचं बेट लागून वाटलं त्या वायाला नसतं पुरी डोक्याला वरच्या साईडला 5-5 मिनिटांना काढायला झाला का बेटा? चला पहा, लक्ष द्या. पुढे आता आपल्याला या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा बेटा. समजून घ्या, काही नाही करायची गरज नाही, मी करून दाखवतो. पुन्हा करत बसा तुम्ही घरी गेलं का त्या ठिकाणी. समजून घ्या बेटा. बघा रे बेटा, ए बी सी आणि इथं काय बेटा? डी. त्याच्यामध्ये काय काय दिलं बघा. अँगल बी दिले 40. अँगल बी किती आहे बेटा? 40. अँगल ए किती आहे बेटा? 70. अँगल ए किती आहे? 70. तर तुला काय करायचं आहे? अँगल ए सी डी. काय करायचं बेटा? ए सी डी. काय करायचं आहे? ए सी डी. काय करायचं आहे? ए सी डी. शब्द काय वापरायचा? रिमोट इंटिरियर अँगल्स थेरम. काय वापरायचं? रिमोट इंटिरियर अँगल्स थेरम. पहा काय म्हणतात? ए ट्रायंगल कोणता? ए बी सी. अँगल ए सी डी. कोणता अँगल बेटा? ए सी डी इज अ डॅश डॅश अँगल. एक्सटेरियर अँगल. कोणता अँगल बेटा? एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. इज देयर एनी प्रॉब्लेम? आहे का काय सर? नाही. आता काय म्हणायचं? बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम. काय बेटा सांगा? बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम. बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम. जे दिले ते लिहावं लागलं पहिल्यांदा. अँगल बी किती दिले बेटा? 40. अँगल ए किती दिले बेटा? 70. कोणती थेरम वापरलो? बाय, बोला लवकर. रिमोट इंटेरियर अँगल थेरम. कोणती थेरम बेटा? बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम. सांगा बरं का काय ते? ए सी डी. अँगल ए सी डी बरोबर काय ते सांगा बरं का बेटा? हा अँगल प्लस हा अँगल म्हणजेच काय ते बघा. बी ए सी कोणता बेटा? डायरेक्ट या. चला अँगल ए प्लस अँगल कोणता? बी प्लस अँगल बी. ए ची किंमत किती आहे बघा रे? 70. बी ची किंमत किती आहे? 40. किती आले? 110. देअरफॉर अँगल ए सी डी बरोबर किती डिग्री आहे ते सांगा मला. काय अवघड आहे का याच्यामध्ये बेटा? हाय अवघड काही? काय अवघड? पुढचा एक प्रश्न दिलाय. इन ट्रायंगल पी क्यू आर. कोणत्या ट्रायंगल मध्ये बेटा? पी क्यू आर मध्ये. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी बरोबर 70 डिग्री. अँगल क्यू दिलाय 65 डिग्री. तर तुला काढायचा आर. कोणता काढायचा बेटा? आर. कोणता काढायचा सांगा रे? आर. बघा एक ट्रायंगल दिलाय. सांगा हे पी समजा हे क्यू आणि हे काय? आर. पी किती दिले बघा बेटा? 70. क्यू किती दिले बेटा? 65. काय करायचं तुला? अरे यार सर, क्यू 65 दिले का? ठीक आहे. क्यू किती दिले? 65. क्यू दिले 65. तुला काढायचे आर. सेम डायलॉग. काय म्हणायचं? इन ट्रायंगल ए बी इन ट्रायंगल पी क्यू आर हे दिले. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल एंगल्स ऑफ ट्रायंगल इज हाऊ मेनी डिग्री? सांगा. द सम ऑफ मेजर्स ऑफ all angles of triangle is dash dash degree 180 डिग्री म्हणजे अँगल पी
अँगल क्यू अँगल आर बरोबर किती बेटा 180. अँगल बी किती आहे 70. अँगल क्यू किती आहे 65. अँगल आर बरोबर किती बेटा 180. म्हणजे अँगल आर बरोबर काय ते 180. इकडला प्लस तिकडे सॉरी इकडला प्लस आणि तिकडे काय झालं बेटा मायनस. 7 1 7 7 2 14 म्हणजे 135. मग अँगल आर बरोबर किती येते बेटा 45 डिग्री. किती डिग्री येते 45 डिग्री. मग इथलं आन्सर काय ते सांगा 45 डिग्री. याच्यामध्ये काय अवघड आहे तुम्ही सांगा मला बरं का. काय अवघड आहे याच्यामध्ये सिंपल लॉजिक आहे. काय द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स हाऊ मेनी डिग्री 180 डिग्रीचा कन्सेप्ट वापरायचा आहे. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स हाऊ मेनी डिग्री बोला किती डिग्री म्हटलं 180 डिग्रीची कन्सेप्ट वापरायचा आणि आपल्याला दोन अँगल दिलेले आहे त्याच्या अनुसार आपल्याला उरलेला अँगल काढता येतो. तिसरा बी सोपा आहे बेटा. तिसरा पण मी लगेच करून दाखवतो. लय सोपा आहे तिसरा. तर मुलं बघितलं का वाटतं द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर x डिग्री x - 20 डिग्री आणि पुन्हा x - 40 डिग्री. पहिल्यांदा बघा लक्ष द्या हे करू नका. एक ट्रायंगल काढा. काढलो का ट्रायंगल बेटा काढलो का हो म्हणा फक्त काढलो का हा. या ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिलं एक अँगल कितीचा आहे x चा. दुसरा अँगल किती आहे x - 20 डिग्रीचा आहे आणि तिसरा अँगल कितीचा आहे सांगा x - 40 डिग्रीचा आहे. किती बेटा x - 40 चा. समजा गृहीत धरा हा एक ट्रायंगल आहे ABC. कोणता ट्रायंगल आहे बेटा ABC. कोणता ट्रायंगल आहे ABC. आता तुम्हाला काय अडचण आहे का सांगा बेटा. डायग्राम तयार झाली का सांगा बरं का. काय म्हणलं सांगा बरं का. त्या अँगल लेट आपण काय म्हणायचं लेट ट्रायंगल इन ट्रायंगल ABC. लेट काय बेटा इन ट्रायंगल काय नाव दिलं आपण ABC. अँगल A बरोबर किती आहे बोला लवकर x. अँगल B बरोबर किती आहे सांगा x - 20 डिग्री and अँगल C बरोबर बोला लवकर x - 40 डिग्री. आपला डायलॉग मारत फिरायचं काय द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज हाऊ मेनी डिग्री 180 डिग्री. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज हाऊ मेनी डिग्री 180 डिग्री. द सम ऑफ measures of all angles of triangle is dash dash degree 180 degree. म्हणजे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C बरोबर किती बेटा 180. अँगल A किती आहे बघा बरं का बेटा तिथं x आहे. अँगल B किती आहे x - 20 आहे. अँगल C किती आहे बेटा x - 40 आहे. बरोबर किती बेटा 180. बघा हा झाला x प्लस x - 20 प्लस x - 40 इज इक्वल टू काय आले बेटा 180. x किती x झाले सांगा 3x - 20 - 40 किती होतात -60. बरोबर किती आला बेटा 180. किती आला सांगा 180. इकडला प्लस तिकडे जाऊन का इकडला मायनस तिकडे जाऊन का होतो बेटा प्लस. मग मला सांगा 3x बरोबर किती आला सांगा 240. इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय झाला सांगा बरं का बेटा भागाकार. 8 1 8 8 2 16 8 3 24 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली सांगा 80. x ची व्हॅल्यू किती आली 80. एवढं म्हणजे काय उत्तर झालं का तुझं नाही. फक्त एकाच उत्तर मिळालं. कोणाचं मिळालं हेच काय हे काय आहे x. हे काय आहे बेटा x. आता पहा अँगल ए बरोबर काय सांगा x किती आला मग सांगा 80. आता काय करायचे अँगल बी बोलत ना बे फट x - 20 म्हणजे किती 80 मधून 20 गेले किती उरले 60. किती उरले 60. अँगल बी किती आला सांगा 60 डिग्री. आता अँगल सी सांगा बरं का बेटा x मायनस किती आहे 40 म्हणजे काय 80 मधून किती गेले बेटा 40 तर किती उरले सांगा 40 डिग्री. किती उरले सांगा हे 80 हे 60 80 60 किती बेटा 140 आणि 40 किती झाले 180 आला का बघा बरं का. मग याचा आन्सर द मेजर्स ऑफ angles of triangles are पहिला किती आहे बेटा 80 60 40 80 60 40. सांगा काय अवघड आहे याच्यामध्ये बेटा खरंच काय अवघड आहे का सांगा मला तर वाटत नाही की अवघड आहे कशामध्ये. ते एकदम वेगळं भेटलं का डेंजर दिलं गणित असं वाटतं काय भेटतंय
पार्ट पहिले एक्सप्लेन करू आपण. बघा, द मेजर ऑफ वन ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. मेजर ऑफ वन ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलचा एक अँगल. द मेजर ऑफ काय म्हणलं, द मेजर ऑफ वन अँगल ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचा जो एक अँगल आहे, काय बेटा ट्रायंगलचा काय म्हणलं, जो एक अँगल आहे. ट्रायंगलचा काय म्हणलं, जो एक अँगल आहे. ट्रायंगलचा काय म्हणलं, एक अँगल. ट्वाइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. ट्वाइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. तुला स्मॉलेस्ट अँगल किती आहे माहितीये का, नाही. लार्जेस्ट अँगल माहितीये का, ते बी नाही. पहिल्यांदा काय म्हणावं लागेल या ठिकाणी, द मेजर ऑफ वन ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल. बेटा स्मॉलेस्ट अँगल माहितीये का तुला, नाही. काय करावं लागेल माहिती नसल्यावर मग बोला यस. काय करावं लागेल, लेट द स्मॉलेस्ट अँगल. कोणता बेटा, द स्मॉलेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल. द स्मॉलेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल बी एक्स. बी काय बेटा, एक्स. काय आहे तो, एक्स आहे. मग काय म्हणले, द मेजर ऑफ वन ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज ट्वाइस. काय बेटा, ट्वाइस स्मॉलेस्ट अँगल. स्मॉलेस्ट अँगलचे कसं आहे, दुप्पट आहे. इट्स मेजर ऑफ ऑदर इज थ्राइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. स्मॉलेस्ट अँगलचे कसं आहे, थ्राइस. बघा, ट्वाइस द स्मॉलेस्ट अँगल. ट्वाइस द स्मॉलेस्ट अँगल. ट्वाइस म्हणजे किती बेटा, दोन. कुणापेक्षा, स्मॉलेस्ट पेक्षा. थ्राइस थ्राइस द स्मॉलेस्ट. थ्राइस द स्मॉलेस्ट अँगल. थ्राइस म्हणजे किती, तीन. आणि हे काय, एक्स. एक्स का बरं म्हटलं रे, तीन पट. कुणाच्या, स्मॉलेस्ट. कुणाच्या, स्मॉलेस्ट. मिळाले का नाही बघा बरं का, सारेच मिळाले उत्तर. खटखट खटखट उत्तर काढा बघा. डायग्राम काढू वाटलं तर काढू वाटलं तर सोडून दे, काय फरक पडला. ए बी आणि काय बेटा, सी. हा काय आहे, एक्स. हा काय बेटा, 2x. आणि हा किती आहे सांगा, 3x. आपला डायग्राम मारा. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल एंगल्स ऑफ ट्रायंगल इज हाऊ मेनी डिग्री. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल एंगल्स ऑफ ट्रायंगल इज हाऊ मेनी डिग्री, 180 डिग्री. सांगा, द सम ऑफ मेजर्स ऑफ all angles of triangle, all angles of a triangle is सांगा इथं काय, x 2x 3x बरोबर किती बेटा, 180. इथं काय नसते म्हणजे किती असतं, 1. किती x झाले एकूण, 6x बरोबर किती बेटा, 180. इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय होतं बेटा, भागाकार. 6x 6 6 12 6 18. तुम्हाला सांगा x ची व्हॅल्यू किती आहे सांगा, 30. x ची व्हॅल्यू किती आहे, 30. झालं का उत्तर, नाही. तर स्मॉलेस्ट अँगल कितीचा आहे, 30. आता उरलेली काढावं लागेल की बेटा, एक आहे ट्वाइस. 30 गुणिले ट्वाइस म्हणजे 2. 30 गुणिले 2 किती येते, 60. एक आहे थ्राइस. 3 गुणिले 30 किती येते, 90. बेरीज करा, 30 60 90. एकूण किती झालं, अबे 60 आणि 30 60 आणि 30 90 90. पहिला किती आहे, x. दुसरा किती आहे सांगा, other two angles. 2x 2 into किती बेटा, 2 into किती, 30. किती आला, 60. 3 into x 3 into 30 किती आला सांगा, 90. किती आलं, 90. Therefore the angles of triangles, the angles of are smallest. पहिला कोणता, स्मॉलेस्ट अँगल किती आहे सांगा बेटा, is 30. and other two angles are, एक आहे 60, दुसरा काय बेटा 90. दुसरा काय आहे, दुसरा काय आहे, काय अवघड आहे याच्यात, सोपं आहे का अवघड आहे बेटा सांगा बरं का. एकदम सोपं आहे, खरं सोपं आहे. असं मी सोपं मुग म्हणत नाही म्हणा ना. एकच लक्षात ठेवायचं, मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल किती आहे, 180. एवढ्या सारे पूर्ण घरी डिपेंड आहे. काय त्याच्यामध्ये नवीन जादू गिदू करायचं नाही बेटा. आता तुम्ही काहीतरी भलतच करायला जातो आणि उलटच काहीतरी होऊन जाते. आपल्याकडे पहिलाच मन आहे, मारुती करायला गेलं का वाकडून जाते नंतर. हा करायला गेलो चांगलं ना, अंगड घुसलं म्हणजे करताय. चला पाचवा बघा बेटा. इन द ऍडजॉइनिंग फिगर मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन. डायग्राम मध्ये काही अँगल दिलेलं आहे. डायग्राम मध्ये काय दिले सांगा बरं का, काही अँगल दिलेलं आहे. आता तोंडी उत्तर द्यायचं, थोडा पडतो बघा नाही तर.
बेटा TEN MEN किती येते सांगा 180. मग हा जर 100 असेल तर हा किती आला 80. रिझन अँगल सी लिनियर पेअर. चला मिटला प्रश्न मिटला. आणखी बघा बघा हे EMR कोणता अँगल आहे एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू कोणाची बेरीज येते x आणि y ची. x आणि x प्लस y इज इक्वल टू 140 का बरं आलं. द एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू कोणता अँगल आहे बेटा द एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर ऑफ व्हॉट इंटेरियर अँगल्स. कोणते अँगल्स पण कोणते रिमोट इंटेरियर अँगल्स. कोणते अँगल्स रिमोट इंटेरियर अँगल्स. याचा कोण आहे ई आणि एन. कोण आहे बेटा याचा ई आणि कोण आहे सांगा ई आणि एन. करूत का मग आपण प्रयत्न करूत का काय करायला का. चला सांगा डायलॉग मला मी काय म्हणतो सांगा. बघा बेटा या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या पद्धतीने त्याची गरज नाही आपल्याला. तर काम करतो मी डायग्राम काढतो तुमचा कार्यक्रम ओके करतो. शांत बाय. राते ये मौसम नदी का किनारा हळला सकाळी सकाळी काय पहिले असलं बायकोच्या आठवण आली काय तुला का हळला जायची सकाळ सकाळी कंबरी थंडीच्या दिवसात एक सोळा झेड काढायचं का एक सोळा झेड मायचं सारच काढतोय त्यासाठी किती काढतो बघायचं का तुम्हाला. हे 140 म्हणजे किती आला बे 40 आला का बर. हा हे किती आलं 80. हे 40 आणि हे किती 80. 40 आणि 80 किती झाले बे 120. एका ट्रायंगलची बेरीज किती आहे 180 आहे का. मग बरं हे किती आहे एकूण 180. हे किती होता 120. 120 मधून 180 मधून 120 गेले किती उरलं 60. x किती आलं 60. हे किती आलं 80. हे किती आलं. रिमोट इंटिरियर वापरायची गरज तर पडली का नाही पडली. हुशार झाला पुरा जोड्याने मारला. चला सांगा आपला डायलॉग मार जसं आहे ते तसं करा तुमच्या मड्यावर मनावर सांगा. सांगा बे सांगा सर इथं कोणता आहे TMR कोणता अँगल TMR प्लस अँगल TMN कोणता अँगल TMN इज इक्वल टू किती डिग्री सांगा 180 डिग्री. रिझन सांगा अँगल्स इन लिनियर पेअर. आवाज यायला का रे मागे सर्वांना यायले का. आता TM किती आहे सांगा झड किती आहे बेटा हे झड. TMR किती आहे 140 असेल किती आहे बेटा 140. TMR किती आहे बघा 140. TMN किती आहे झड इज इक्वल टू किती बेटा 180. अबे बस केली. इकडला प्लस तिकडे जाऊन काय झाला बेटा मायनस. मग अँगल झड बरोबर किती आलं सांगा बरं का 40. अँगल झड किती आलं बेटा 40. अडचण नाही. सेम इथं बघा TEN कोणता अँगल TEN प्लस अँगल कोणता बेटा सांगा MEN कोणता बेटा MEN इज इक्वल टू परत किती सांगा 180. रिझन तेच कोणता बेटा अँगल्स इन लिनियर पेअर. TEN किती आहे बेटा 100. MEN किती आहे बेटा y बरोबर किती बेटा 180. इकडला प्लस तिकडे जाऊन काय झाला मायनस. 180 मधून किती गेले 100 किती उरलं बेटा 80. अँगल y किती आला सांगा बरं का 80. किती आला बेटा 80. अँगल z किती आलं 40. किती आलं 40. किती आलं 40. कळाली सर्वांना. मग आपलं हे झालं माहिती झालं हे माहिती झालं. आता उरलेलं काढता येते का येणार येते. हे बी माहित झाले हे बी माहित झाले. काय मग सांगा द सम ऑफ द
पहिला लिहू इन ट्रायंगल लिहू बेटा इन ट्रायंगल ई एन एम इन ट्रायंगल हा ई एन एम द सम ऑफ बोला द सम ऑफ measures of the sum of measures of all angles of triangle all angles of triangle किती डिग्री आहे बेटा is 180 डिग्री म्हणजे काय ते अँगल x अँगल y प्लस अँगल z बरोबर किती बेटा 180 काय काय माहिती आहे अँगल z माहिती आहे आणि अँगल y माहिती आहे अँगल x प्लस अँगल y किती आहे 80 अँगल z किती आहे 40 बरोबर किती बेटा 180 मग इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतो मायनस 180 मधून किती गेले बेटा 120 किती उत्तर आलं सांगा 60 किती उत्तर आलं 60 मग अँगल x किती आलं 60 तुम्हाला काय काढा म्हणले सांगा बरं का आन्सर मध्ये फटफट बोला सर तुम्हाला काढा म्हणले अँगल x किती आहे सांगा 60 तुम्हाला काढा म्हणले अँगल y किती आहे बघा 80 तुम्हाला काढा म्हणले अँगल z किती आले सांगा 40 किती आले सांगा 40 त्याच्यात काय अवघड आहे सांगा रे मला सोपं आहे का अवघड आहे करू शकता का चला ट्राय करायचं